तर 1 डझन केल्याचं विनिमय मूल्य किती झालं? 20 रुपये. अशा प्रकारे विनिमय मूल्य. आता उपयोगिता मूल्य, उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूचे उपयोगिता मूल्य होय. उपयुक्तता मूल्य, उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्यांशी संबंधित आहे. एखाद्या वस्तूच्या मूल्यांशी संबंधित आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूची उपयोगिता आहे. उपयोगिता काय म्हटलेलं आहे? एखाद्या वस्तूच्या अंगी उपयुक्तता असणे म्हणजे त्या वस्तूची उपयोगिता होय. उदाहरणार्थ, कोणालाही सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही, परंतु प्रत्येकासाठी तो आवश्यक आहे. अर्थशास्त्रीय परिभाषेत सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे तो विनामूल्य वस्तूचे सूर्यप्रकाशामध्ये एक गोष्ट एवढी लक्षात घेण्यासाठी हे उदाहरण याच्याकरता घेतलेलं आहे की सूर्यप्रकाश हे जीवनावश्यक आहे. जीवन जगण्यासाठी सूर्यप्रकाशाशिवाय, ऑक्सिजनशिवाय आपण जगूच शकत नाही. परंतु ते नैसर्गिक आहे, त्याचं किंमत आपल्याला मूल्य काहीच भरावं लागत नाही. याचा अर्थ ते उपयोगिता मूल्य नाही अशातला भाग नाही. तर या उदाहरणाच्या द्वारे असं म्हटलेलं आहे की ज्या व्यक्तीला सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही, परंतु प्रत्येकासाठी सूर्यप्रकाश हे आवश्यकही आहे. अर्थशास्त्रीय व्याख्येच्या अंतर्गत सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे. सूर्यप्रकाशाला काय आहे? उपयोगिता मूल्य. परंतु हे विनामूल्य वस्तू काय? एखाद्या व्यक्तीला 1 डझन केळे जर आपण एखाद्या केळे विक्रेत्याला विचारले, त्यांनी सांगितलं की प्रति डझन हे 30 रुपये किंमत याची आहे. म्हणजे त्या 1 डझन केळ्याची विनिमय मूल्य तर किती झाली? 20 रुपये. एक पाण्याची बॉटली जर आपल्याला बिस्लरीची घ्यायची असेल प्रवास करताना तर ती 20 रुपयाची. म्हणजे त्याला जर आपण विचारलं त्या बाटलीच्या विक्रेत्याला, त्यांनी सांगितलं आपल्याला 1 लिटरची जर घ्यायची असेल तर 20 रुपये. तर म्हणजे त्या 1 लिटर पाण्याच्या बाटलीचं विनिमय मूल्य किती झालं? 20 रुपये. म्हणजे विनिमय मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य. तेव्हा एखाद्या डॉक्टरची तपासणी फी 200 रुपये आहे, सेवा मूल्य किती झालं त्या डॉक्टरचं? 200. एखाद्या शिक्षकाचं प्रति महिन्याचं तो टीचिंगचं 2000 रुपये महिना घेत आहे, तर त्याचं मासिक शैक्षणिक उपयोगिता मूल्य किती झालं? 2000 रुपये. म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी एका वस्तूचा मोबदला दुसऱ्या वस्तूच्या किंमतीच्या स्वरूपामध्ये ठरवलं जाते. त्या विनिमय मूल्य. हे मूल्य पैशाच्या स्वरूपात सांगितले की ही वस्तूची किंमत असं सांगितलं प्रति डझन 20 रुपये केळे म्हणजे 20 रुपये त्याची भरली किंमत. ज्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते त्याला आर्थिक वस्तू असे म्हणतात. उदाहरणार्थ म्हणजे ज्या वस्तूला प्राप्त करण्यासाठी पैसे प्रत्यक्ष खर्च करावे लागतात अशा वस्तूला आर्थिक वस्तू असते. उदाहरणार्थ टीव्ही असेल, कार असेल, खाद्यपदार्थ असेल, अन्नधान्य असेल, औषधी असेल इत्यादी. हिरे आणि पाणी याचं मूल्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य जास्त, काय म्हणलं आहे? काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य जास्त तर विनिमय मूल्य कमी असते. काही वस्तू कशा असतात? उपयोगिता मूल्य त्यांची अधिक असते, परंतु विनिमय मूल्य असं जर विकायला गेलो तर त्याची किंमत कमी येईल, परंतु वापरायला बसलो तर त्याची मूल्य जास्त आहे. उदाहरणार्थ पाणी. तसे म्हणजे पाणी हे कसं जीवनावश्यक आहे. जर एखाद्या वेळेस खूप जोरात तहान लागली, पाणी नाही मिळालं तर माणूस मरू सुद्धा शकतो. म्हणजे जीवनावश्यक वस्तू आहे पाणी. पाण्याची उपयोगिता मूल्य जीवन वाचवण्यासाठी आहे, परंतु त्याचं विनिमय मूल्य खूप महाग नाही. 20 रुपये प्रति लिटर पृथ्वी अवेलेबल आहे. विनिमय मूल्य कमी आहे पाण्याचं,
परंतु उपयोगिता मूल्य हे जास्त आहे. पण दुसरं उदाहरणार्थ पाणी तसेच काही वस्तूंचे मूल्य कमी पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते. उदाहरणार्थ हिरा हा उपयोगिता मूल्य नाहीये. तहान लागली तर आपण हिरा नाही पिणार, भूक लागली तर हिरा नाही खाणार. ते फक्त देखाव्यासाठी, प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, लक्झुरियसनेस दाखवण्यासाठी एवढ्या पुरताच मर्यादित आहे. हिऱ्याची उपयोगिता मूल्य शून्य आहे, परंतु विनिमय मूल्य जास्त आहे. लक्षात आलं? विरोधाभास आहे हिऱ्याचा आणि पाण्याचा. पाण्याची उपयोगिता मूल्य जास्त आहे आणि विनिमय मूल्य कमी आहे. हिऱ्याचं उपयोगिता मूल्य कमी आहे आणि विनिमय मूल्य जास्त आहे. अशा प्रकारचं ते एक ग्राफ दिलेला आहे. लक्ष द्या. हिरा जरी महागा पैशांनी परंतु त्याचा पारडा खाली आहे. आणि पाणी जे आहे हे जरी कमी किमतीचं आहे परंतु याचा पारडा उभा आहे. याचं कारण पाण्याची उपयोगिता मूल्य जास्त आहे, विनिमय मूल्य खालील उदाहरणांच्या साहाय्याने विनामूल्य वस्तू किंवा आर्थिक वस्तू शोधा. नदीचे पाणी हे विनामूल्य आहे. ऑक्सिजन सिलेंडर याचे मूल्य द्यावे लागते. सूर्यप्रकाश विनामूल्य आहे. शुद्धीकरण केलेले पिण्याचे पाणी हे मूल्य द्यावे लागते. आणि हवा विनामूल्य. लक्षात येईल का तुम्हाला? अशा पद्धतीने आर्थिक बाबी आणि आर्थिकेतर बाबी या पुस्तकामध्ये दर्शवलेल्या. पाचवा मुद्दा संपत्ती. संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात. संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य आहे, ज्या वस्तूची बाजारात किंमत आहे, ज्या वस्तूची देवाणघेवाण, ज्या वस्तूचे घेण्याचे आणि देण्याचे प्रत्यक्ष व्यवहार चालत असतात अशा वस्तूंना संपत्ती असं म्हटलं जातं. लक्षात आलं? संपत्तीचे वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य आहे उपयोगिता, दुसरं आहे दुर्मिळता, तिसरं आहे विनिमयता आणि चौथा आहे भविष्य बाह्यता. पहिले संपत्ती म्हणजे काय आहे? संपत्ती म्हणजे वस्तूला असलेलं बाजार मूल्य. कशा प्रकारचं? अशा बाजार मूल्य असलेल्या संपत्तीला ग्राहक किंवा व्यक्ती एकमेकांची देवाणघेवाणीचे जेव्हा व्यवहार करतात अशा वस्तूंना संपत्ती असं संबोधित केलं जाते, म्हटलं जाते. तर संपत्तीच्या वैशिष्ट्याचा पहिला मुद्दा आहे उपयोगिता. लक्ष द्या. संपत्तीमध्ये उपयोगिता वस्तूंमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे. उदाहरणार्थ फर्निचर, वीज इत्यादी. लक्ष द्या. ज्या वस्तूच्या अंगी मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता नाही त्या वस्तू उपयोगी नाही. आणि म्हणून वस्तूच्या अंगी मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता असलीच पाहिजे. ती वस्तू संपत्ती म्हणून बाजारामध्ये गणली जाते, स्वीकारली जाते. उदाहरणार्थ फर्निचर. फर्निचर हे आरामदायी आहे. फ्रीज हे आपल्याला अन्नपदार्थ ज्याला आपण म्हणून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेलं उपकरण आहे. दुर्मिळता. दुसरा म्हणजे संपत्तीचं दुर्मिळता. मागणीच्या तुलनेत वस्तूंचा पुरवठा दुर्मिळ असेल तरच त्याचा समावेश संपत्तीमध्ये होतो. फार महत्वाचा मुद्दा आहे. दुर्मिळता हा दुसरा वैशिष्ट्य, गुणवैशिष्ट्य आहे त्याच्यानं संपत्तीचं. संपत्ती ही काही रस्त्यावर पडून नसते. रस्त्यावर पडलेल्या वस्तूची संपत्ती म्हणून गणना किंवा संपत्ती म्हणून किंमत होत नसते. नेहमी लक्षात घ्यायचं. मागणीच्या तुलनेत जेव्हा वस्तूची उपलब्धता व वस्तूचा पुरवठा हा जेव्हा कमी आढळते किंवा दुर्मिळ स्वरूपाचा असते तेव्हा त्याच वस्तूचं समावेशन संपत्तीमध्ये केल्या जातं. उदाहरणार्थ सर्व आर्थिक वस्तू, ज्या वस्तूसाठी किंमत मोजावी लागते. फुकटात ज्या वस्तू भेटतात ना त्याची किंमत नसते, ती संपत्ती म्हणून गणली जात नाही. ज्या वस्तूची प्रत्यक्ष पैशाच्या स्वरूपात किंमत मोजून त्या वस्तूला हस्तगत कराव्या लागतात अशा वस्तूंना संपत्ती आपण म्हणू शकतो. आणि अशा वस्तू या
कुठेही सहज उपलब्ध नसतात, त्या दुर्मिळ असतात. तिसरं विनिमय. वस्तूंचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता आला पाहिजे. ज्या वस्तू मूर्त असतात दिसणाऱ्या, त्यांचे हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करतात. उदाहरणार्थ वाहने, दागदागिने. लक्षात. संपत्तीमध्ये तिसरा गुणधर्म विनिमयता. विनिमयता म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज ती हलवता आली पाहिजे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज ती पाठवता आली पाहिजे ट्रान्सपोर्टिंगच्या दृष्टीने. लक्ष द्या. वस्तूंचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज करता आलं पाहिजे. ज्या वस्तू मूर्त स्वरूपाच्या आहेत, ज्यांचे हस्तांतरण, ज्याचे स्थलांतरण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज करता येते, अशा वस्तूचे मध्ये विनिमयता असते. उदाहरणार्थ वाहने, दागदागिने आणि मनुष्य. शेवटचा मुद्दा यामध्ये मनुष्य बाह्यता. वस्तू ही केवळ मानवी शरीर बाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. नेहमी लक्षात घ्यायचं मनुष्य बाह्यतेमध्ये. वस्तू ही केवळ मानवी शरीर बाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. ते त्याच्या बाह्य आणि वैयक्तिक धर्मानुसार पाहिजे. उदाहरणार्थ पिशवी, खुर्ची इत्यादी. संपत्तीमध्ये मनुष्य बाह्यता हा एक चौथा गुण आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. वस्तू ही केवळ मानवी शरीर बाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. म्हणजे मनुष्य हाताने प्रत्यक्ष शरीराच्या बाहेर, हात हा शरीराच्या बाहेरचा अंग आहे, हृदय हे शरीराच्या आतमधलं आहे, यकृत हे शरीराच्या आतमधलं आहे, आतडे हे शरीराच्या आतमधले आहे, किडनी ही शरीराच्या आतमधली आहे. तर मनुष्य बाह्यता. वस्तू ही केवळ मानवी शरीर बाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. म्हणजे त्याच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार वस्तू हलवता आला पाहिजे. उदाहरणार्थ पिशवी हातात धरून आपण सहज घेऊन जाऊ शकतो. खुर्ची आपण त्याच्यावर बसू शकतो किंवा एका ठिकाणावरून त्या खुर्चीला हातात धरून दुसऱ्या ठिकाणी आपण स्थलांतरित करू शकतो. मनुष्य बाह्यता. तुम्हाला हे माहीत आहे का? तर जन्मजात मिळणाऱ्या गुणवत्तेचा समावेश संपत्तीत होत नाही. नेहमी लक्षात घ्या. ही संपत्तीमध्ये गणली जात नाही. जी बायबॉर्न, जी निसर्गाद्वारे, प्रकृतीद्वारे आपल्याला प्राप्त होते, अशा निसर्गाद्वारे प्राप्त झालेल्या गुणवत्तेचं समावेशन संपत्तीत केल्या जात नाही. उदाहरणार्थ सौंदर्य, आवाज इत्यादी हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येत नाही. ऑस्ट्रेलियन लोकांचं सौंदर्य वेस्ट इंडिजच्या लोकांना देता येत नाही. मद्रासच्या लोकांचं सौंदर्य काश्मीरच्या लोकांना देता येत नाही. म्हणजे ते संपत्तीमध्ये मोजले जाणार नाही. कारण त्या जन्मजात मिळालेल्या गुणवत्तेच्या आधारे प्राप्त त्यांना सौंदर्य आहे. म्हणून त्याचा समावेशन संपत्तीत होत नाही. हे करून पहा. भौतिक हस्तांतरण क्षमता व मालकी हस्तांतरण क्षमतेनुसार वस्तूची यादी तयार करा. तुम्हाला जमिनीवर आढळणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याची यादी तयार करायची आहे. आणि मालकी हस्तांतरण म्हणजे एक घर दुसऱ्या व्यक्तीला विकलं तर ते वस्तूचं हस्तांतरण होते. दुकानामध्ये वस्तूच्या विक्रेत्याने पैशाची किंमत स्वीकारून ती वस्तू दुसऱ्याला देणे, मालकी हस्तांतरण. अशा पद्धतीची एक यादी तुम्हाला करायची आहे. तुम्हाला हे माहिती आहे का? लक्ष द्या. भौतिक हस्तांतरण क्षमता यामध्ये प्रत्यक्ष वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित केली जाते. भौतिक हस्तांतरण क्षमता असलेल्या वस्तूमध्ये उदाहरणार्थ वाहन. मुंबईवरून एखादं वाहन आपण खरेदी केलं तर चालवता चालवता आपण यवतमाळपर्यंत ते आणू शकतो. यवतमाळमध्ये जर मुंबईकरवाल्याला आपण एखादं आपलं वाहन विकलं तर तो यवतमाळातून चालवत चालवत मुंबईला घेऊन जाऊ शकतो. म्हणजे काय झालं? भौतिक हस्तांतरण क्षमता असलेल्या वस्तू झाल्या. यामध्ये प्रत्यक्ष वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज स्थलांतरित केली जाऊ शकते. मालकी हस्तांतरण. लक्ष द्या. यामध्ये काही बदल करू शकत नाही, परंतु त्यांच्या मालकी हस्तांतरांचे हक्काचे हस्तांतरण करता येते. उदाहरणार्थ जमीन. समजा यवतमाळवाल्यांनी एखादं नागपूरला शेत घेतलं तर तो नागपूरला घेतलेला शेत तो यवतमाळात नाही हलवू शकत. फक्त हस्तांतरित मालकी हस्तांतरित होईल. म्हणजे जो पहिले जुना मालक होता त्यांनी आपल्याला विकलं तर त्या मालकाच्या ऐवजी कागदावर, रेकॉर्डवर आपले नाव चढून सातबाऱ्यावर, तिच्या हक्क नोंदणीवर आणि मालमत्ता दस्तऐवज
120. लक्षात आलं का? जमीन ही हस्तांतरित आहे का अहस्तांतरित आहे? तर मालकी हस्तांतर क्षमतेमध्ये आपण काय पाहिलं, त्याच्यामध्ये आपण काहीच बदल करू शकत नाही. त्याची जागा, त्याची स्पेस आपण बदलू शकत नाही. फक्त त्याचे डॉक्युमेंट जे आहे ते बदलतात. जुना मालक बदलतो आणि ज्यांनी नवीन ची जागा जमीन घेतली असेल त्याचं नाव त्याच्यावर नोंदवलं जातं. वैयक्तिक उत्पन्न व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतांकडून, सर्व स्रोत म्हणजे त्याचे जेवढे कमाईचे मार्ग असतील त्याद्वारे त्याला जो प्राप्त होणारा उत्पन्न आहे तो वैयक्तिक उत्पन्न आहे. उदाहरणार्थ एखादा शिक्षक आहे जो नोकरी करतो आहे, तर त्याचं कमाईचं स्रोत काय झालं? नोकरी. नोकरीच्या ऐवजमध्ये त्याला 50,000 रुपये वेतन मिळतं, त्याचं वैयक्तिक उत्पन्न किती झालं? 50,000 रुपये. एखादा दुकानदार आहे, फळ विक्रेता, त्याची 2 फळ विक्रेत्याची दुकानं, एक दत्त चौकात आहे आणि एखादं इंदिरा गांधी मार्केटमध्ये आहे. तर 2 दुकानात त्याचे उत्पन्नाचे स्रोत काय झाले? 2. आणि त्याला महिन्याचे 2 लाख रुपये महिने तो कमवत आहे, तर त्याचं उत्पन्न किती झालं? 2 लाख रुपये. स्रोत किती झाले कमाईचे? 2. उत्पन्न किती येत आहे महिन्याचं? 2 लाख रुपये. म्हणजे व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतांद्वारे, सर्व कमाईच्या मार्गाद्वारे प्राप्त होणारं जे मोबदला असते त्याला वैयक्तिक उत्पन्न असे म्हणतात. वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न. व्यय म्हणजे खर्च. लक्ष द्या. वैयक्तिक उत्पन्नातील असा भाग जो प्रत्यक्ष कर म्हणजे उत्पन्न कर, वैयक्तिक संपत्ती कर इत्यादी भरल्यानंतर उरतो त्याला वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न असे म्हणतात. लक्ष द्या. जो कमावता व्यक्ती आहे, जो ज्या राज्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये राहतो, ज्या शहरामध्ये राहतो, त्या शहरामध्ये तो शहरातील रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, हवा असेल, शाळा असेल, इमारती असेल, ऑफिसेस असेल, या सर्व वास्तूंचं, या सर्व मालमत्तेचा तो काय करत आहे? उपभोग करत आहे. आणि म्हणून अशा वेळी वैयक्तिक उत्पन्नातील असा भाग, तो त्याच्या उत्पन्नातील काही भाग त्याला टॅक्स भरावा लागते कर स्वरूपात सरकारच्या तिजोरीमध्ये. त्याला उत्पन्न कर म्हणतात. वैयक्तिक संपत्ती कर. वैयक्तिक संपत्ती कर म्हणजे मालमत्ता कर. घर असेल नगरपालिका क्षेत्रात, ग्रामपंचायत क्षेत्रात, तर वर्षाचा त्याला टॅक्स भरावा लागते इत्यादी. या सगळ्या गोष्टी म्हणजे सरकारला कर भरल्यानंतर, उत्पन्नातील प्राप्त रकमेपैकी सरकारला कर भरल्यानंतर, मालमत्ता कर भरल्यानंतर जी रक्कम उरते त्याला वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न म्हणतात. वैयक्तिक व्ययशक्य म्हणजे 50,000 रुपये एखाद्याला पगार आहे, महिन्याचा तो 5,000 रुपये टॅक्स भरत आहे, म्हणजे कर भरत आहे शासनाला, आणि महिन्याचा 1,000 रुपये तो घर टॅक्स भरत आहे, संपत्ती कर भरत आहे, म्हणजे 6,000. 50,000पैकी 6,000 रुपये त्याचे कमी झाले, उरले किती? 44,000 रुपये. तर हे 44,000 रुपये काय झालं? त्याचं व्ययशक्य उत्पन्न. म्हणजे 44,000 रुपये तो प्रत्यक्ष खर्च करू शकतो, 50,000 नाही करू शकत. कारण पगार जरी त्याला 50,000 आहे, तर 5,000 त्याचे उत्पन्न करमध्ये जात आहे, इन्कम टॅक्समध्ये जात आहे, आणि 1,000 रुपये त्याचे प्रॉपर्टी टॅक्समध्ये, संपत्ती करमध्ये जात आहे. तर 50पैकी 6 हे कमी झाले, उरले 44, तर त्याचं व्ययशक्य उत्पन्न 44,000 झालं. तुम्हाला माहीत हवे महत्त्वाचे मुद्दे आहे याच्यामध्ये. स्थिर उत्पन्न. लक्ष द्या. विशिष्ट कालावधीत स्थिर असणारे उत्पन्न होय. उदाहरणार्थ भाडे, वेतन इत्यादी. जो पगारधारी असते त्याचं उत्पन्न स्थिर असते वर्षाचं. वर्षभरानंतर बदलते, परंतु वर्षभरासाठी त्याचं उत्पन्न स्थिर असते. एखाद्याला 50,000 रुपये प्रति महिन्याचा पगार आहे जानेवारी 2020चा, तर डिसेंबर 2020 पर्यंत त्याचा 50,000 रुपयेच पगार राहील, म्हणजे त्याचं उत्पन्न काय झालं? स्थिर उत्पन्न झालं. एखादं दुकान आपण भाड्याने घेतलं 5,000 रुपये प्रति महिन्यानी, त्याचं भाडं आपण एखाद्याला आपण भाड्याने दिलं 5,000 रुपये प्रति महिन्यानी, तर वर्षभराचा त्याचा करारनामा केला, आपण 5,000 रुपये प्रति महिना वर्षभरासाठी भाड्यावर आम्ही तुम्हाला हे दुकान देतो आहोत. तर जानेवारी महिन्यामध्ये मिळालेलं भाडं 5,000च असेल, आणि शेवटच्या 12व्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यातसुद्धा आपल्याला जे भाडं मिळेल 5,000 रुपयेच मिळेल. म्हणजे उत्पन्नाच्याद्वारे, एखाद्या दुकानाच्याद्वारे भाड्याच्या स्वरूपामध्ये जे प्राप्त होणारं उत्पन्न आहे ते स्थिर उत्पन्न म्हणून गणल्या जाईल. अस्थिर उत्पन्न. विशिष्ट कालावधीत
असणारे उत्पन्न होय. उदाहरणार्थ नफा. नफा हा धनात्मक, ऋणात्मक व शून्य असू शकतो. लक्ष द्या. अस्थिर उत्पन्नामध्ये वेतन आणि भाडे नाही येईल, तर अस्थिर उत्पन्नामध्ये नफा येईल. एखादा व्यापारी आहे, उदाहरणार्थ आता हल्लीच्या दिवसामध्ये सोन्याचे दर हे कमी होत आहे. मागच्या 1 महिन्यामध्ये 7,500 रुपये प्रति तोड्यावर सोन्याचे दर कमी झाले आणि त्याच्यापूर्वी महिन्याभरापूर्वी जवळपास 12,000 रुपये वाढले होते. तर जे सोनार दुकानवाले लोक आहेत त्यांना नफ्यामध्ये आता घट झाली. महिन्याभरापूर्वी जेव्हा 12,500 रुपये प्रति तोड्यावर वाढले होते तेव्हा सोनार लोकांना नफा झाला होता. आणि होऊ शकते पुढं जर भाव कमी झाले तर त्यांच्या नफ्यामध्ये ऋणात्मक म्हणजे मायनस सुद्धा होऊ शकतात, घाटा सुद्धा होऊ शकते आणि शून्यावर सुद्धा येऊ शकतात. नफ्याचा काही गॅरंटी नाही आहे. कोणत्या वेळी कोणत्या वस्तूला किती मागणी वाढेल, त्याची किती किमती वाढतील हे तर परिस्थितीवर आधारित असते, वस्तूच्या उपलब्धतेवर आधारित असते, लोकांच्या मागणीवर आधारित असते. तर नफा हा निश्चित नसतो, नफा हा अनिश्चित असतो. कधी जास्त मिळू शकते, कधी मध्यम मिळू शकते, कधी कमी मिळू शकते, तर कधी जेवढ्या भावात आपण ती वस्तू घेतली त्याहीपेक्षा कमी किमतीमध्ये आपल्याला वस्तू विकाव्या लागतात, म्हणजे नफा शून्य सुद्धा होऊ शकतो. तर हे नफा जे आहे हे अस्थिर उत्पन्नामध्ये येते. पैशातील उत्पन्न प्राप्ती. जे उत्पन्न देशाच्या चलनात प्राप्त होते त्याला पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न असे म्हणतात. उदाहरणार्थ 5,000 रुपये उत्पन्न. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, एखाद्या शिक्षकाला प्रति महिन्याचा पगार 50,000 रुपये आहे, तर 50,000 रुपये त्याला रोख रकमेमध्ये प्रति महिन्याचे मिळत आहे. त्यापैकी तो 6,000 रुपये टॅक्स भरत आहे, 44,000 रुपये त्याला प्रत्यक्ष पगार मिळत आहे. म्हणजे 44,000 रुपये त्याचं काय झालं, पैशातील प्राप्त उत्पन्न. दुकानाचं भाडं आपण एखाद्याला दिलं 5,000 रुपयाने किरायाने, तर आपल्याला प्राप्त होणारा जे उत्पन्न आहे 5,000 रुपये उत्पन्न पैशाच्या स्वरूपामध्ये. तर अशा गोष्टीला पैशातील उत्पन्न प्राप्तीमध्ये अंतर्भूत करतात. वास्तव उत्पन्न, ॲक्च्युअल इन्कम, प्रत्यक्ष खर्च करण्यायोग्य उत्पन्न होय. उदाहरणार्थ पैशाच्या मोबदल्यात वस्तूची खरेदी. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं उदाहरण, एखाद्याला 50,000 रुपये पगार आहे, 5,000 रुपये तो इन्कम टॅक्स भरत आहे, उत्पन्न कर, 1,000 रुपये तो प्रॉपर्टी टॅक्स भरत आहे, मालमत्ता कर. म्हणजे 50,000पैकी 6,000 त्याचे कमी झाले आणि 44,000 रुपये उरले. तर त्याचं वास्तव उत्पन्न किती झालं, 44,000 रुपये. का? कारण 44,000 रुपये प्रत्यक्ष रोख स्वरूपात त्याच्या हातात पडत आहे आणि तेवढंच त्याची खर्च करण्याची कॅपॅसिटी आहे, म्हणून त्याला वास्तव उत्पन्न म्हटलं जाईल. करात्मक उत्पन्न, विशिष्ट नियम व शर्तीनुसार मिळणारे उत्पन्न. उदाहरणार्थ खंड, मजुरी इत्यादी. लक्ष द्या. करारात्मक उत्पन्न. करार म्हणजे ॲग्रीमेंट. विशिष्ट नियम व शर्तीला मान्य करून जे प्राप्त होणारे उत्पन्न असते त्याला करारात्मक उत्पन्न म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या दुकान मालकाने प्रति महिन्याचं 10,000 रुपये भाडं ठरवून एखाद्या विक्रेत्याला ते दुकान भाड्याने दिलं, तर त्यांनी काय केलं, ॲग्रीमेंट लिहून घेतलं स्टॅम्प पेपरवर. दुकान भाड्याने देणाऱ्याने, दुकान भाड्याने घेणाऱ्याने असं दोघांनी एक संयुक्त करार केलं स्टॅम्पद्वारे. आणि त्याच्यावर काय लिहिलं की दुकानाच्या मालकाला दुकान भाड्याने घेणारा व्यक्ती प्रति महिन्याचं न चुकता 1 तारखेला 10,000 रुपये महिन्याचं भाडं देईल. आलं लक्षात. तर हे जे 10,000 रुपये उत्पन्न प्रति महिन्याचं त्या दुकानाच्या मालकाला भाडेकरू जो देतो आहे, ते जे उत्पन्न कशामध्ये मोडेल, करारात्मक उत्पन्नामध्ये. कारण त्यांचा करार आपसामध्ये प्रति महिन्याचं 10,000 रुपये भाडं रोख रकमेमध्ये देण्याचं ठरलेलं आहे. मजूर असते, प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे, त्यांचं ठरलेलं असतं की वर्षाचा आम्ही 2 लाख रुपये तुम्हाला देऊ. तर दोघंही म्हणजे जो काम करणारा आहे त्याला वर्षभर काम करावं लागेल 2 लाख रुपये प्रति वर्षामध्ये, आणि जो मालक आहे त्याला वर्षभर त्याला काम देऊन त्याला 2 लाख रुपये द्यावे लागतील. खंड, जमीन असते एखादी भाड्याने घेतलेली, एखादं शेत आहे मक्त्याने घेतलेलं वैती करासाठी, 1 लाख रुपये उत्पन्नातून त्या शेतमालकाला जो वैती करत आहे त्याला द्यावे लागणार. म्हणजे शेतीचं भाडं 1 लाख रुपये जे द्यावं लागत आहे ते झालं खंड. लक्षात आलं. त्यानंतर उर्वरित शेष उत्पन्न. उत्पादन घटकांना सर्व मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजे उर्वरित उत्पन्न आहे. उदाहरणार्थ नफा. एखादा वस्तूचा उत्पादक आहे,
वस्तूच्या उत्पादन कार्यामध्ये त्यांनी 1 कोटी रुपये खर्च केले. 1 कोटी रुपये खर्च केल्यानंतर त्यांनी वस्तू निर्माण केल्या, वस्तूचं उत्पादन केलं आणि उत्पादन केल्यानंतर त्या वस्तू विकल्या. त्या वस्तू 1.25 कोटीमध्ये विकल्या. तर त्याला उत्पन्न किती प्राप्त झालं? 1 कोटी वजा जाता 25 लाख रुपये. लक्षात आलं तुम्हाला? अशा उत्पन्नाला उर्वरित शेष उत्पन्न म्हणत आहे. उर्वरित शेष उत्पन्न का म्हणत आहे? त्याचं एकूण बिझनेस 1.25 कोटीचं झालं. तर 1.25 कोटी त्याचं उर्वरित शेष उत्पन्न झालं का? नाही. त्यातून 1 कोटी वजा करावे लागतील. 1 कोटी का वजा करावे लागत आहे? कारण 1 कोटी रुपये त्याला वस्तूचं उत्पादन कार्यासाठी खर्च आलेला आहे. आणि हे 1.25 कोटी जे त्याचं एकूण विक्री झालेली आहे, त्यातून त्यांनी काय केलं? वस्तूच्या उत्पादन कार्यासाठी जे खर्च 1 कोटी आलं होतं ते वजा केलं. उर्वरित किती राहिले? 25 लाख रुपये. म्हणजे 25 लाख रुपये त्याला उर्वरित शेष उत्पन्न प्राप्त झालेलं आहे. अर्जित उत्पन्न. उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नास अर्जित उत्पन्न असे म्हणतात. उदाहरणार्थ खंड, वेतन, व्याज, नफा इत्यादीपासून मिळणारे उत्पन्न. लक्ष द्या. वस्तूचं उत्पादन कार्यामध्ये 4 प्रमुख घटक नेहमी कार्य करत असतात. उदाहरणार्थ खंड, वेतन, व्याज आणि नफा. या 4 गोष्टी लक्षात ठेवूनच कोणताही उत्पादक वस्तूचं उत्पादन घेत असतो. तर उत्पादन कार्यामध्ये आताच तुम्हाला उदाहरण दिलं मी की उत्पादन कार्यामध्ये 4 प्रमुख घटक आहे. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. भूमीला जे ऐवज द्यावं लागते ते खंड, हे इथे खंड दिलेलं आहे. श्रमिकाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा. लक्षात येत आहे? तर उत्पादन कार्यासाठी 1 कोटी रुपये खर्च आलं समजा. त्याच्यात मग खंड आलं, वेतन आलं, व्याज आलं, नफा आला, 4ही घटक आले. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजकाचं पूर्ण त्याच्यामध्ये मॅनेजमेंट आलं. या 4ही घटकाच्या आधारे 1 कोटी रुपये उत्पन्न खर्च आलं. 1.25 कोटी ते उत्पादन आपण विकलं. म्हणजे 1 कोटी वजा केलं, 25 लाख रुपये उरले. हे झालं अर्जित उत्पन्न. का? कारण त्या उत्पादकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला उत्पादन प्रक्रियेमध्ये. 1 कोटी रुपये खर्च केले. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या चौघांचं त्यांनी काय केलं? मेळ घातलं, परिश्रम केलं, नियोजन केलं, कौशल्याने त्यांनी बुद्धिचातुर्याने वस्तूचं उत्पादन केलं आणि प्रत्यक्ष पैसे गुंतवून 1 कोटी रुपये गुंतवले आणि त्या वस्तूचं निर्माण करून त्याला विकले. तर 1.25 कोटीचा त्याला एकूण व्यवसाय झाला. 1 कोटी रुपये त्यांनी काय केलं? मग उत्पादन खर्च वजा केला आणि 25 लाख रुपये त्याला अर्जित उत्पन्न झालं. अनर्जित उत्पन्न. कोणत्याही उत्पादन प्रक्रियेत सहभागी न होता इतर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न म्हणजे अनर्जित उत्पन्न. उदाहरणार्थ लॉटरी, अनपेक्षित लाभ इत्यादी. लक्ष द्या. एखाद्या व्यवसायामध्ये एखाद्या उत्पादन कार्यात आपण सहभागी न होता अकस्मातरित्या एखाद्या वेळेस आर्थिक लाभ होणे, एखादी लॉटरी लागणे, एखाद्या वेळेस पैसे सापडणे चालता चालता, एखाद्या वेळेस सोनं चांदी एखाद्याला सापडणे, तर हे अनपेक्षित लाभ झालं, अनर्जित उत्पन्न. म्हणजे या उत्पन्नामध्ये त्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा श्रम, कष्ट, भांडवल वगैरे काही गुंतवले नव्हते. एखादी लॉटरी घेतली असेल 10 रुपयाची तर त्याला 1 कोटी रुपये लागले, तर ते अनर्जित उत्पन्न झालं. कारण त्यांनी उत्पादन कार्याच्या द्वारे 1 कोटी रुपये कमवले नाही, ते अनपेक्षित त्याला मिळाले, तर ते अनर्जित उत्पन्न. लक्षात आलं? अनपेक्षित लाभ, सोनं चांदी एखादं मौल्यवान वस्तू जर रस्त्याने चालता चालता मिळाले आणि त्याचा लाभ झाला, ते अनर्जित उत्पन्नामध्ये येईल. आर्थिक क्रिया. आर्थिक क्रियांचे वर्गीकरण 4 प्रकारे केले जाते, ज्यामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय, उपभोग यांचा समावेश होतो. लक्षात घ्या बेटा, महत्त्वपूर्ण आहे आर्थिक क्रिया. आर्थिक क्रियांचे वर्गीकरण 4 प्रकारामध्ये केले जाते. हे 4 प्रकारचे आर्थिक वर्गीकरण असतात. पहिलं असते उत्पादन, दुसरं असते वितरण. वस्तूचं उत्पादन केलं तर त्याचं वितरण करावं लागते. वितरण म्हणजे फक्त उत्पादन करून ठेवलं आणि ते वाटपच नाही केलं, छोट्या छोट्या किरकोळ विक्रेत्यांकडे वितरणच नाही केलं, डिस्ट्रीब्युशनच नाही केलं वस्तू विकण्यासाठी, तर आपल्याला पैसा मिळणार आहे का? विनिमय. जे वस्तूचं आपण वितरण करत आहोत त्या मोबदल्यामध्ये किरकोळ विक्रेत्याकडून त्याची किंमत आपण स्वीकारत आहोत. आणि उपभोग, वस्तूचं प्रत्यक्ष उपयोग करून उपयुक्तता प्राप्त करून घेणे म्हणजे त्याचा उपयोग करणे, उपभोग घेणे.
लक्ष द्या, या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे आर्थिक क्रियेची. हे या ठिकाणी या आकृतीमध्ये हे घर दिसत आहे एक. हे या वस्तू आहेत समजा. या वस्तू अहस्तांतरणीय आहे आणि हे वाहन आहे हस्तांतरणीय आहे. म्हणजे या मुलीला या वस्तू पाहिजे आहेत, तर या मुलीला ही विक्रेती आहे समजा. आलं लक्षात? या वस्तूची मालकीन ही आहे आणि या हातांना या वस्तू हव्या आहेत. तर या हाताने ही वस्तू दिली आणि या हाताने हे पैसे स्वीकारले, म्हणजे वस्तूची विनिमयता. हे आर्थिक क्रियेमध्ये आहे, कारण पैशाशी संबंधित असलेली गरज या ठिकाणी आहे. या वस्तू प्राप्त करण्यासाठी पैसा खर्च करावा लागत आहे या ठिकाणी या हाताला, म्हणजे आर्थिक क्रिया झाली. उत्पादनाची प्रक्रिया काय असते? उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. उपयोगितांची निर्मिती म्हणजे ज्या वस्तू मानवी गरजा पूर्ण करण्यामध्ये सामर्थ्यशील असतात अशा वस्तूंचं निर्माण करणे म्हणजे उपयोगितांची निर्मिती करणे होय. उदाहरणार्थ, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादनाचे प्रमुख घटक आहेत. नेहमी लक्षात घ्यायचं, उत्पादनाचे 4 प्रमुख घटक कोणकोणते आहे? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. लक्षात आलं? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 प्रमुख घटकांच्या आधारावरच वस्तूच्या उपयोगिता प्राप्त असलेल्या वस्तूंची निर्मिती केली जाते. त्याला उत्पादन असे म्हणतात. नेहमी लक्षात ठेवा, हे उपक्रम केवळ दानछंद केले जातात. तिथे आर्थिक विनिमय नसते. तिथे अर्थव्यवस्थेला अनुत्पादक मानले जाते. त्याद्वारे जीवनात मूल्य वाढू शकतात. नेहमी लक्षात घ्यायचं, जे उपक्रम केवळ दानछंद केले जातात तिथे आर्थिक विनिमयता नसते. त्या आर्थिक मागणीमध्ये येणार नाही. तिथे अर्थव्यवस्थेला अनुत्पादक मानले जाते. अनुत्पादक म्हणजे वस्तूचं उत्पादन न करणारं. फुकट्यात दिलेली वस्तू उत्पादनमध्ये नाही आहेत, अनुत्पादकमध्ये आहे. माती कुठेही भेटते, ती उत्पादन करण्याची गरज आहे का? ती अनुत्पादक वस्तू आहे. तुमचा सूर्यप्रकाश अनुत्पादकमध्ये आहे, ते उत्पादन करावं लागत आहे का? नैसर्गिकरित्या ते मिळत आहे. उत्पादनाचे 4 घटक लक्ष द्या. भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक असून विनामूल्य देणगी आहे. भूमी हे मानवनिर्मित वस्तू नाही आहे, हे निसर्गनिर्मित आहे. भूमीचं उत्पादन नैसर्गिकरित्या ईश्वर प्रदत्त मानवाला प्राप्त झालेलं आहे. ती ईश्वराची देणगी आहे, ती निसर्गाची देणगी आहे. भूपृष्ठालगत, भूपृष्ठाच्या वर व भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असलेले नैसर्गिक साधनसंपत्तीस अर्थशास्त्रामध्ये भूमी असे म्हणतात. लक्ष द्या, भूमी म्हणजे काय? भूपृष्ठालगत म्हणजे जमिनीला लागून असलेल्या, भूपृष्ठाच्या वर म्हणजे जमिनीच्या वर असलेल्या, भूपृष्ठाच्या खाली म्हणजे भूगर्भात जमिनीच्या खाली असलेल्या खनिज संपदा, कोळसा असेल, पाणी असेल, खनिज संपदा असेल इत्यादी, या सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीला अर्थशास्त्रामध्ये भूमी असे म्हणतात. उदाहरणार्थ, खनिजे ही भूपृष्ठाखाली मिळतात, म्हणजे जमिनीच्या खाली मिळतात. मृदा म्हणजे माती व पाणी हे भूपृष्ठालगत मिळते, म्हणजे जवळपास जमिनीच्या वरवर भागामध्ये. तर हवा व सूर्यप्रकाश भूपृष्ठावर मिळतात, जमिनीच्या वर आकाशामध्ये. म्हणजे अर्थशास्त्रात भूमी ही व्यापक संकल्पना आहे. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला खंड मिळतो. भूमीच्या मोबदल्यामध्ये उत्पादन कार्यातून खंड मिळत असते. श्रम, उत्पादन प्रक्रियेत श्रम हा मानवी घटक आहे. हे मानवनिर्मित घटक आहे, निसर्गनिर्मित नाही. आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक व बौद्धिक काम म्हणजे श्रम होय. श्रम या उत्पादन घटकाला वेतन, मजुरी या स्वरूपात मोबदला मिळतो. उदाहरणार्थ, सुतार, लेखनिक म्हणजे रायटर, अभियंता म्हणजे इंजिनियर इत्यादी कामे. लक्ष द्या, आपण उत्पादनाचे 4 घटक अभ्यासत आहोत. उत्पादनाच्या 4 घटकामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. तर पहिला घटक आपण अभ्यासलं भूमी, म्हणजे नैसर्गिक
भूमी हे नैसर्गिक घटक आहे जे विनामूल्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. भूपृष्ठालगत असेल, भूपृष्ठाच्या वर असेल, भूपृष्ठाच्या खाली असलेल्या जेवढ्याही नैसर्गिक साधन संपत्ती असतात, खनिज संपदा असेल, पाणी असेल इत्यादी, हे सर्व भूमीच्या कक्षेमध्ये मोडणाऱ्या असतात. सूर्यप्रकाश जो आहे तो भूपृष्ठाच्या वर असतो. म्हणजे अर्थशास्त्रात भूमी एक प्रकारची व्यापक संकल्पना, बृहद संकल्पना या ठिकाणी स्वीकारलेली आहे. उत्पादन कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी भूमीला मोबदला म्हणून खंड प्रदान केले जाते, दिले जाते. आता दुसरं आहे श्रम. लक्ष द्या, श्रम काय आहे? उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रम हा मानवी घटक आहे. नैसर्गिक घटक आहे का? नाही. आणि श्रम कशासाठी करतात श्रमिक? आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने, आर्थिक मोबदला मिळवण्याच्या उद्देशाने. मानवाने केलेले, श्रमिकाने किंवा मानवाने केलेले शारीरिक व बौद्धिक काम म्हणजे श्रमाच्या कक्षेमध्ये मोडते श्रम होय. श्रम या उत्पादन घटकाला वेतन, मजुरी या स्वरूपात मोबदला मिळतो. श्रमिकाला श्रम केल्यानंतर जो मोबदला मिळतो तो कशाच्या स्वरूपात मिळते? वेतनाच्या किंवा मजुरीच्या स्वरूपामध्ये मिळते. कोणाला मिळते ते? उदाहरणार्थ श्रम काम करणाऱ्याला, सुताराला, एखादा बौद्धिक काम करणारा लेखनिक, रायटरला, एखादं मोठं पूल बांधणारा, मोठा रस्ता बांधणारा, दिमाग लावून अभियंता किंवा इंजिनियर, त्याला जे मोबदल्याचा ऐवज मिळते ते कशाच्या स्वरूपात मिळते? वेतनाच्या स्वरूपात मिळते. सुताराला मजुरी मिळते, लेखनिकाला वेतन मिळते. भांडवल तिसरं पार्ट आहे याच्यातलं, उत्पादन कार्यामधलं चौथा घटक, तिसरा घटक सॉरी, भांडवल. पुढील उत्पादन वाढीसाठी म्हणजे आगामी उत्पादन वाढीसाठी, भविष्यातील उत्पादन वाढीसाठी भांडवलाची निर्मिती केली जाते. भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे. नैसर्गिक आहे का? नाही. भांडवल या उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कारखान्याची इमारत इत्यादी. लक्ष द्या, उत्पादन कार्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, मोठी इमारत बांधण्यासाठी त्या उत्पादकाला प्रत्यक्ष रोख रक्कम खर्च करावी लागते. आता ही रोख रकमेची उपलब्धता कुठून होईल? तर तो खाजगी कर्ज घेईल किंवा बँकेच्याद्वारे कर्ज म्हणून लोन काढेल आणि लोन काढल्यानंतर त्याला लोनच्या ऐवजमध्ये त्या बँकेला व्याज द्यावं लागेल रक्कमसहित. तर म्हणून आगामी किंवा भविष्याच्या उत्पादन वाढीसाठी उत्पादक जेव्हा भांडवलाची निर्मिती करतो, भांडवल कारण हे मानवनिर्मित आहे, भांडवल या उत्पादन घटकाच्या मोबदल्यामध्ये उत्पादकाला व्याज स्वरूपामध्ये मोबदला द्यावा लागते. कशासाठी? यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी घेतलेलं कर्ज असेल, तंत्रज्ञान प्रणाली चे उपकरण खरेदी करण्यासाठी केलेलं खर्च असेल, किंवा कारखान्याची इमारत बांधण्यासाठी केलेलं किंवा घेतलेलं कर्ज असेल, त्या मोबदल्यामध्ये भांडवलाचा मोबदला म्हणून व्याज रोख रक्कमसहित, मूळ रक्कमसहित परतावा करावा लागते. कोणाला? संयोजकाला करावं लागते. संयोजक हा या उत्पादन कार्यातला कर्णधार आहे, कॅप्टन आहे. याच्या भरोशावर भूमी, श्रम आणि भांडवलाचं योग्य व्यवस्थापन करून उत्पादन कार्य होत असते आणि नफा प्राप्त होत असतो. लक्ष द्या, उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजे संयोजक होय, कर्णधार. उत्पादन प्रक्रियेतील संयोजन म्हणजे मॅनेजमेंट कौशल्याबद्दल त्याला नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळतो. संयोजक हा नफा मिळवण्याच्या भावनेतूनच, नफा मिळवण्याच्या प्रेरणेतूनच उत्पादन कार्य करत असतो. एवढी झटापट किंवा एवढा उठाठेव तो कशासाठी करतो? केवळ आणि केवळ नफा मिळवण्यासाठी. तर हे नफा त्याला कशाच्या आधारे मिळते? उद्योगाचा तो प्रमुख व्यवसाय म्हणजे व्यवस्थापक असल्यामुळे, उद्योगाचा तो प्रमुख कॅप्टन कर्णधार असल्यामुळे उत्पादन कार्यात त्याला योग्य आणि कौशल्याचा वापर करून, संयोजन करून तो व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन करतो, मॅनेजमेंट करतो आणि त्या आधारावर त्याला मग नफ्याचा मोबदला प्राप्त होत असतो. वितरण, डिस्ट्रीब्युशन, वाटप ज्याला आपण म्हणतो. उत्पादनाचे समाजाच्या विविध भागांमध्ये वितरण होते. उत्पादन घटकांचे मोबदले खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जातात. लक्ष द्या, एखादा ठोक विक्रेता, एखादा मोठा कारखानदार आहे. समजा एखादा वेपर्स आहे, वेपर्स तयार करणारी कंपनी. समजा पश्चिम बंगालला कलकत्त्याला आहे. कलकत्त्यामध्ये वेपर्स तयार झाले तर यवतमाळच्या खेड्यापाड्यामध्ये सुद्धा ते वेपर्स आपल्याला उपलब्ध होतील. कारण त्या पश्चिम बंगालच्या कोलकाताच्या कंपनीने काय केलं? वस्तूचं उत्पादन केल्यानंतर त्याचं वितरण केलं ग्राउंड लेवलवर. मोठ्या व्यवसायिकाकडे
कडे केलं, मोठ्या व्यावसायिकांनी मध्यम व्यवसायिकाकडे केलं आणि मध्यम व्यावसायिकांनी छोट्या छोट्या व्यावसायिकांकडे ते वस्तूचं वितरण केलं. आणि जसं जसं वितरण वस्तूचं केलं जात आहे तसं तसं त्याद्वारे खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात त्या व्यवस्थेद्वारे वितरित केल्या जात आहे. म्हणजे ठोक विक्रेत्याला कमी नफा, मध्यम विक्रेत्याला त्याच्यापेक्षा थोडं कमी नफ्याची मार्जिन, किरकोळ विक्रेत्याला अधिक नफ्याची मार्जिन. मोठा विक्रेता उत्पादक का कमी नफा ठेवत आहे? कारण त्याला एवढ्या मोठ्या वस्तूच्या विक्रीवर एकूण नफा मिळत आहे, कारण तो एकटा एवढ्या मोठ्या मोठ्या वस्तू विकत आहे. मध्यमवर्गीयाला थोडंसं जास्त नफा का मिळत आहे ठोक विक्रेत्याच्या तुलनेमध्ये? कारण तो त्याच्यातल्या काहीच मात्रा वस्तूच्या विक्री करण्याकरता वितरण करत आहे. छोट्या विक्रेत्याला जास्त नफा का मिळत आहे? कारण त्यांनी छोट्याच मात्रा विक्रीसाठी उपलब्ध घेतलेल्या आहे. अशा प्रकारे वस्तूच्या नफ्याचं सुद्धा वितरण वस्तूच्या वाटपाच्या वितरणासोबत होत असते. विनिमय. विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री होय. आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री होय. अर्थशास्त्रामध्ये विनिमय हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. लक्ष द्या. विनिमय फक्त एक नेहमी लक्षात ठेवायची एक गोष्ट घट्ट ठेवून घ्या. विनिमय या प्रक्रियेमध्ये फक्त आर्थिक वस्तू व आर्थिक सेवांचा समावेश होतो. अनार्थिक किंवा मोफतमधल्या वस्तूचं समावेशन विनिमयमध्ये होत नाही. ज्या वस्तू व ज्या सेवा यांची देवाणघेवाण आपसामध्ये पैशाच्या स्वरूपात केली जाते अशा प्रक्रियेस विनिमय असं म्हटल्या जाते. उपभोग. उपभोग म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपभोग करणे होय. भूक लागली तर पदार्थ विकत घेतले, तहान लागली तर पाणी विकत घेतलं, लिखाणकामाची आवश्यकता भासली तर पेन विकत घेतलं, यवतमाळवरून नागपूरला जायचं आहे तर वाहनात बसून तिकीटचे पैसे खर्च करून वाहतूक सुविधेचा उपभोग घेतलं. म्हणजे उपभोग म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या वस्तू व ज्या ज्या सेवांचा मनुष्य उपभोग घेतो, त्याचा उपयोग करून घेतो, उपयोग, त्याला उपभोग असे म्हणतात. तर अशा पद्धतीने आज आपल्याला इथपर्यंतच थांबायचं आहे. उर्वरित जे मुद्दे आहे आपण पुढच्या तासिकेमध्ये शिकूया. विद्यार्थिनींनो, याच प्रकरणावर तुम्हाला तुमची घटक चाचणी उद्याची जी आहे ती विचारली जाणार आहे. सर्वांना मी एक आग्रहाची विनंती करतो की कृपया, जरी मी वेळेवर सांगत आहे तरी वेळ गेलेली नाही आहे, कारण दुपारला तुमचा हा पेपर आहे. तोपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ एकदम लक्षपूर्वक ऐका, जाणीवपूर्वक ऐका, एकाग्र होऊन ऐका आणि सिरियसली होऊन ऐका. 100% तुम्हाला सांगतो पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही याची मी खात्री देतो. प्लीज पुन्हा पुन्हा मी तुम्हाला विनंती करत आहे की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जे विषय तुम्हाला, जे मुद्दे समजले नसतील त्याबद्दल मला SMS करा, म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज करा किंवा व्हॉईस मेसेज करा. धन्यवाद.